जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले चौक मुदखेड येथे येत्या 2 मार्च रोजी पूज्य भिक्खू पद्मरत्न महाथेरो यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 3ऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून धम्म परिषदेची जोरदार तयारी सुरू आहे। या निमित्त विविध समित्या गठीत केल्या आहेत। या धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, महाउपासक डॉक्टर SP गायकवाड, अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो, पूज्य भिक्खू डॉक्टर M सत्यपाल, पूज्य भिक्खू डॉक्टर खेमो धम्मो, प्रख्यात व्याख्याते नितेश कराळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून उपासक उपासिकांनी धम्म परिषदेला शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक पूज्य भदंत शीलरत्न थेरो यांनी केले आहे। मी भिक्खू शीलरत्न थेरो, माझे गुरु पूर्ण उपगुप्तजी महाथेरो या 3ऱ्या धम्म परिषदेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा कार्य अध्यक्ष, ते सुद्धा या धम्म परिषदेमध्ये येणार आहेत। नितीन कराळे सर देखील येणार आहेत। अनेक पाहुणे येणार आहेत। या धम्म परिषदेमध्ये अनेकांचे व्याख्यान होणार आहेत। इंदवंश येणार आहेत, भिक्खू औरंगाबाद, ज्ञानरक्षित भंतेजी येणार आहेत, खेमोधमो येणार आहेत, सत्यपालजी हे येणार आहेत, थेरो भंतेजी, भिक्खुनी चारुशिला नांदेड हे सुद्धा येणार आहेत। अनेक भिक्खू येणार आहेत। जनतेना, पूर्ण उपासक उपासिकांना मला सूचना करायची आहे की आपण या मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून गेल्या 2 वर्ष अगोदर जशा ती धम्म परिषद झाल्या शांततामय वातावरणामध्ये, तसेच ही धम्म परिषद शांततामय वातावरणामध्ये व्हावी। या परिषदेला अनेक लोक येणार आहेत, अनेक उपासक उपासिका येणार आहेत। एवढं बोलून इथेच थांबतो। कार्यक्रमाची काय रूपरेषा? कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 9 वाजता मिरवणूक आहे आणि 10 वाजता मिरवणूक संपेल। 10 वाजता 11 वाजता भिक्खू संघाचं भोजन राहील आणि भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष यांचं प्रबोधन शुभेच्छा राहतील धम्म परिषदेला, ते येणार आहेत, ते देखील देणार आहेत। अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमामध्ये 12च्या नंतर ही धम्म परिषदेचं उद्घाटन होईल आणि कराळे सर येणार आहेत आणि अनेक प्रमुख पाहुणे येणार आहेत। या धम्म परिषदेमध्ये मला उपासक उपासिकांना हे सांगायचं आहे की शुभ्र वस्त्र परिधान करून सकाळी 9 वाजता मिरवणुकीमध्ये सामील व्हावं। 2 परिषदा खूप चांगल्या पद्धतीनं उपासकाच्या सहकार्याने आर्थिक दानावरच ही धम्म परिषद आपण साजरी करतो आहे। मुदखेडमध्ये ही 3री धम्म परिषद होत आहे। अनेक कार्यकर्ते या धम्म परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत। एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता आहे, म्हणूनच ही धम्म परिषद आपण एकत्र येण्याचं काम करत आहे। भगवान बुद्धाचा जो काही संदेश आहे दुःखमुक्तीचा, तो या ठिकाणी आपण भिक्खूच्या मुखातून आपण त्यांना दुःखमुक्त करणार आहोत उपासक उपासिकांना। एवढं बोलून मी 2 माझे शब्द पूर्ण करतो। सर्वाचं मंगल हो, सर्वाचं कल्याण हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो। माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव सिडको नवीन नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे उद्घाटक बाळासाहेब आंबेडकर होते, तर कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल गायकवाड, अमृत नरंगलकर, अनिल बेर्जे आणि माता रमाई जयंती उत्सव समितीने केले होते। सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांचा भीमगीतांचा दणदणीत कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। बहुजन महापुरुषाला तिरवार वंदन करून आजच्या माता रमाई जयंती महोत्सव 2025 या कार्यक्रमाचे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे। खूप आनंदाची आमच्यासाठी, सिडको नवीन नांदेडच्या या भागातील लोकांसाठी आजची ही जयंती महोत्सव आमच्यासाठी ऐतिहासिक जयंती महोत्सव आहे।
हा जयंती महोत्सव साहेबांनी 2014-15 पासून सुरुवात केलेला आहे। नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपास सुरू झालेला हा जयंती महोत्सव आहे। या जयंती महोत्सवात इकडे कुठेही जयंती महोत्सव साजरा होत नव्हता, तेव्हापासून सुरुवात केली आणि ह्या जयंती महोत्सवाची सुरुवात आजच्या 2015 पासून झालेल्या अनेक मान्यवर या जयंती महोत्सवाला, अनेक वक्ते त्या जयंती महोत्सवाला उपस्थित राहिले। आजच्या जयंती महोत्सवामध्ये सर्वांची विनंती होती, सर्वांचं म्हणणं होतं साहेबांनी जयंती महोत्सवाला एकदा निमंत्रित करावं। आम्ही 2019 पासून साहेबांच्या संपर्कात होतो। 2020च्या जयंती महोत्सवाला आदरणीय अंजलीताई त्या कार्यक्रमाला होऊन गेलेले आहेत। युवकाचे आयकॉन सुजातभाऊ आंबेडकर साहेबांचे 2 कार्यक्रम या स्टेजवरून झाले। रेखाताई ठाकूर 2023च्या जयंती महोत्सवाला आल्या होत्या। अकोल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने या जयंती महोत्सवाला उपस्थिती लाभलेली आहे अनेक वेळ, आणि आजच्या जयंती महोत्सवात साहेबांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली। वंचित ह्या गाण्याचं उद्घाटन पुण्यामध्ये आदरणीय अंजलीताईंच्या हातून झालं होतं। अरे कोण आहे मी वंचित मला सांग, कोण आहे मी बाळासाहेब मला, अरे लोभी नाही मी, अरे लोभी नाही मी कसल्या सोन्याचा, अरे कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा, कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा। पण मोदीने त्याला काय करून ठेवले? वाघाचं मांजर करून ठेवले। अशी असणारी परिस्थिती आहे। उठ उठ बसत बस अशी अवस्था करून ठेवलेली आहे। तो तुमचं बघणार की त्याचं बघणार? मोदीने सरळ सांगितलं, तोंड उघडलंस तर साला तिहार जेलमध्ये टाकेन। तो तुमच्यासाठी तिहार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील? कोणासाठी लढेल तो? कोणासाठी लढेल? तुमच्यासाठी की त्याच्यासाठी? त्याच्यासाठी। स्वतःच पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो? जा घेऊन माझ्या पोराला। आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्या पोलिसाला? काय म्हणतो काय आपण त्या पोलिसाला? घेऊन जा। मग काय म्हणतो आपण? राहू द्या साहेब, घे आणि सोड। जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहायला पाहिजे, तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून? तो कशाला तुमच्यासाठी भांडेल? तुम्ही जाऊ दे, काय व्हायचं ते होईल। मी आपला असताना माझं आयुष्य बाहेर राहून मला मारतो, आणि त्यांनी इथल्या असताना सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात। अशी असणारी परिस्थिती। आणि म्हणून बाळासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे, आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामा नये। कधी सुरी फिरवेल हे कळत नाही। दोन्ही बाजूने संकट आहे। एक
व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता ही काढण्याचा भाग चाललाय आणि दुसरं जे सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या ते असं म्हणतंय की आम्ही संविधान या देशातलं बदलणार. तुमचं राहिलं काय? आणि आम्ही काय करतोय आज? कोणाची जयंती साजरी करतो? कोणाची करतो? कोणाची करतो? महान विद्वान आपल्या सभेमध्ये बसलेले, त्याचं स्वागत करतो मी. विचारायचं कोणाची जयंती आपण साजरी करतो? दुसरं विद्वान आपल्याला दिसतं. कोणाची जयंती आपण साजरी करतो? दोन विद्वान ह्या सभेमध्ये आले, त्यांचं स्वागत करतो. पण आपण का जयंती साजरी करतो? जाऊ दे, रात्री 9 वाजताच बोलता येते. आपण जयंती का साजरी करतो? का साजरी करतो? का त्यांच्या त्यागाशिवाय आणि त्यांच्या कष्टाशिवाय बाळासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नसतं. त्यांच्या त्यागाचं आज आपण या ठिकाणी जयंती साजरी. त्यागाचं असणारं जे प्रतीक आहे, हा त्यागाचा गुण आपण स्वीकारणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेद्वारे वधूवर सूचक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपवर युवक युवती शोधताना मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये पालकांचा पैसा, वेळ व श्रम यांचा अपव्यय होतो. हीच पालकांची अडचण लक्षात घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेमार्फत बौद्धधम्य समाजसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने एकाच ठिकाणी नियोजित वधूवरांना अनुरूप स्थळे उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. बोधिसत्व परमपूजनीय बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, राजश्री छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या आराध्य दैवतांना आजच्या या मंगलमय प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या मलकापूर विश्रामगृहामध्ये आज जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत जीवनसाथी ही उपवर परिचय पुस्तिका या ठिकाणी उद्घाटित करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे स्नेही दिलीप इंगळे, सर्व मान्यवर बंधू, आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून उपवर परिचय पुस्तिकेचं उद्घाटन केलं. आपल्या संस्थेचा उद्देश एवढ्यापुरता मर्यादित असू नये की आपण फक्त जोडप्यांना एकत्रित आणावं आणि त्यांचे लग्न लावून द्यावेत किंवा त्यांना त्यासाठी मदत करावी. याच्या पलीकडे देखील समाजाच्या उत्थानाची, समाजाच्या उद्धाराची, समाजाच्या विकासाची कास आपल्याला धरावी लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते समजदार सुशिक्षित वर्गावर जी जबाबदारी सोपवलेली आहे, ती जबाबदारी निभावण्याची आज वेळ आलेली आहे. अत्यंत कठीण असा प्रसंग या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक कठीण प्रसंगांना आपल्या समाजाला तोंड द्यावं लागत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या दृष्टिकोनातून, आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या श्रद्धा उपासनांच्या दृष्टिकोनातून अनेक कठीण आणि अडचणीच्या प्रसंगांना समाजाला सामोरं जावं लागत आहे. त्यातच अनिष्ट रूढी, परंपरा, ज्यामुळे समाज विघटित झाला, मागासला झाला आणि आपल्या विकासाला कुठेतरी खीळ बसते आहे. शिक्षणापासून समाज विचलित झालेला आहे. खेड्यापाड्यामध्ये मुलांना शिक्षणाची जी आवड होती आधी, ती आज दिसून येत नाही.
बाबासाहेबांच्या कालखंडात बाबासाहेबांनी जो संदेश दिला की आपल्या लुगड्याला गाठी पडा, गाडगे महाराजांचा संदेश जो समाजाला मिळाला, त्यामुळे काय झालं की समाज शिकला. नोकरी लागेल या अपेक्षेनं नाही, तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ती जो कोणी पेईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. हे जे बाबासाहेबांचं विधान होतं, या एका विधानानं प्रेरित होऊन हा समाज परावर्तित झाला, सुशिक्षित झाला, समजदार झाला. यामध्ये IAS आणि IPS अधिकारी झालेत, मोठ्याल्या पदांवर आपले लोक जाऊन बसलेत आणि मग काहीच नसलेला हा समाज संपन्न झाला, समृद्ध झाला, आर्थिकदृष्ट्याही संपन्न झाला. पण जेवढा तो आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला तेवढीच त्याच्यानंतरची येणारी जी पिढी होती ती गलितगात्र झाली, ती शिक्षणाबद्दल उदासीन दिसून येत आहे. आणि जे नशिबी आपल्या दुःख, दैन्य, दास्य, दारिद्र्य, वेदना, व्यथा आल्या त्या आपल्या पाल्यांच्या, आपल्या मुलांच्या, मुलींच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून आपल्या लोकांनी, त्या काळच्या लोकांनी खूप कष्ट घेतले आणि काळजी घेतली. त्याचा परिणाम असा झाला की कष्ट आणि मेहनतीनं कमवलेलं काय असते याचं भानच या पुढच्या पिढीला राहिलं नाही आणि म्हणून ते निष्क्रिय झालेत आणि शिक्षणापासून वंचित झालेत. आज अधिकारी पदावर किंवा मोठ्याल्या IAS IPS ह्या पदावर UPSC MPSCच्या परीक्षा देताना आमच्या विद्यार्थ्यांची फार गळती झालेली आहे. ही कशी वाढेल याच्यासाठी देखील आपल्या जनकल्याण संस्थेनं काम केलं पाहिजे. समाजात अनिष्ट परंपरा चालू आहेत, आम्ही एकीकडे बौद्ध म्हणतो आणि दुसरीकडे ज्या काही अनिष्ट रूढी आहेत त्या बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांची सातारा येथे रविवार दिनांक 2 मार्च रोजी संपन्न होणाऱ्या 7व्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पोहोचावे यासाठी गेली 40 वर्ष कार्यरत आहेत. आजवर त्यांनी 14 संशोधन ग्रंथ लिहिले आहेत. रशिया, थायलंड, मलेशिया, भूतान, श्रीलंका, दुबई, मॉरिशस यासारख्या देशात त्यांनी महापुरुषांची व्याख्याने दिली आहेत. सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे आणि ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी सुरू केलेले सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संमेलन हे आजपर्यंत महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी झालं आणि उद्या रविवारी 2 मार्च 2025 रोजी पद्मश्री उपराकार माजी आमदार लक्ष्मण मानेसाहेब यांच्या जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेमध्ये त्या भव्य प्रांगणात
7वे सत्यशोधक मुक्ता साळवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन हे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. मी डॉक्टर शरद गायकवाड महावीर कॉलेज कोल्हापूर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या समाजसेविका अनुराधा भोसले यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. आणि यामध्ये मुक्ता साळवे यांचा मांग महाराजांच्या दुःखाचा निबंध जो त्यांनी 2 मार्च 1855 साली ज्ञानोदयमधून प्रकाशित केला होता, त्या निबंधाची आजची प्रस्तुतता या विषयावर परिसंवाद होणार आहे. मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय, मी सावित्रीबाई फुले बोलते, मी मुक्ता साळवे बोलते, अशा प्रकारचे एकांकिका, एकपात्री प्रयोग या साहित्य संमेलनात सादर केले जाणार आहेत. आणि मुक्ता साळवे विद्रोहाचा उद्गार हे माझं अध्यक्षीय भाषणाचं पुस्तक, छोटेखानी ग्रंथ डॉक्टर आह साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे. लोकायत प्रकाशन सातारा यांच्याकडून हे अध्यक्षीय भाषण माझं प्रकाशित केलं जात आहे. महाराष्ट्रातील तमाम फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ, लहुजी साळवे, मुक्ता साळवे या विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी, प्रबोधनवादी, परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनं या साहित्य संमेलनाला उपस्थित राहावं असं अध्यक्ष या नात्यानं मी आवाहन करतो. मी अब्राम किसनराव आवळे, नगरसेवक इचलकरंजी महानगरपालिका, सामाजिक कार्यकर्ता, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारा एक कार्यकर्ता. आज या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे म्हणजे मुक्ताई साळवी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी आमचे मित्र, आमचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा वारसा महाराष्ट्रभर पेरणारे आणि सगळ्या महापुरुषांचा विचार लोकांच्यापर्यंत देणारे आमचे शरद गायकवाड सर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे. ही त्यांची निवड म्हणजे समाजाला एक वेगळी दिशा देणारी ठरवणार आहे आणि समाजाला या सर्व मुक्ताई साळवीपासून अगदी सर्व संत गाडगेबाबापर्यंत जी माहिती आहे ती सरांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचली जावी. आज सरांच्यासारखा एक कार्यकर्ता एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आहे म्हणजे ही एका चळवळीची आणि एका ठिणगीची ही आहे, चुणूक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हटलं तरी एक उच्चवर्णीय व्यक्ती दरवेळेस आमच्या डोक्यामध्ये येते. पण आज शरद गायकवाडसारख्या एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आहे, हा विचार आणि हा अभिमान आमच्यासारख्या सर्व बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला आहे. ह्याच अभिमान आम्ही भविष्यामध्ये कायमस्वरूपी ठेवणार आहे आणि हे आमच्या शुभेच्छा समस्त बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीनं मी सरांना लाख लाख शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकरला त्वरित अटक करावी, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शन करू असा इशारा कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आलाय. छावा चित्रपटाच्या वक्तव्यावरून प्रशांत कोरटकरने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी चौकात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरचा, शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या नालायक कोरटकरचा, मगरूर कोरटकरला अटक, मगरूर कोरटकरला अटक, मगरूर कोरटकरला अटक. छत्रपतीचा अपमान करणाऱ्या कोरटकरचा, छत्रपतीचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा, कोरटकर कोण रे? कोरटकरना अटक केलेली नाही, कोरटकरना सुरक्षा दिलेली आहे या महाराष्ट्राच्या सरकारनं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही आहोत. म्हणून आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यावर आम्ही निदर्शनं केली.
सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी इंद्रजीत सावंतच्या सुरक्षिततेचा विचार करून कोरटकर यांना त्वरित अटक करावी। यासाठी सर्वांच्या वतीनं इंडिया आघाडी असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणारी कोल्हापूरची जनता यांच्या वतीनं आम्ही जर तुम्हाला इशारा देत आहोत की 5 तारखेपर्यंत जर आपण त्यांना अटक केली नाही तर 6 तारखेला तुम्ही कोल्हापुरात येत असताना आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला रस्त्यावर अडवू, निदर्शनं करू, रस्त्यावर अडवू आणि तुम्हाला जाब विचारू। शासन स्तरावर शासनाला त्यांच्या विचारावर, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आघात करणारी जी माणसं आहेत यांना संरक्षण देण्याचं काम हे शासन करत आहे। त्यांना पळवून लावलं असेल, सरकारला त्यांना समोर आणायचं नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेचा जो उद्रेक आहे त्या उद्रेकाच्या समोर गेल्यानंतर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर येईल आणि आमचं आंदोलन जे आहे ती सत्य वस्तुस्थिती लोकांच्या समोर यावी। छत्रपती शिवरायांच्याबद्दल आपण असं का बोलला याची प्रकट भूमिका तुम्ही स्पष्ट केली आणि यावर शासनाने योग्य तो कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। बुद्धगया मंदिर कायदा 1949च्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या आशयाचे निवेदन महामहिम राष्ट्रपतींच्या नावे नांदेड येथील भीम आर्मी व इन्साफ या आंबेडकरी संघटनांच्या वतीने बौद्ध धम्मगुरू भदंत विनय बोधीप्रिय यांच्या उपस्थितीत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व बौद्ध समाजातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी भिक्खू विनय बोधीप्रिय नांदेड येथे राहत असतो। आज या ठिकाणी भीम आर्मी आणि इन्साफ या 2 संघटना आणि जे बौद्ध अनुयायी आहेत यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन आणि त्याचा विषय असा आहे की जगातल्या प्रत्येक धर्माचे जे धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं त्या धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात आहेत। त्यांचे व्यवस्थापन, त्यांचे प्रशासन त्या धार्मिक स्थळामध्ये चालतात। पण संपूर्ण जगात एकमेव असं बुद्धगयेचं महाबोधी विहार आहे की त्या महाबोधी विहारावर बौद्ध लोकांचं प्रशासन नाही किंवा त्यांचं त्या ठिकाणी संचालन नाही। मग आता प्रश्न असा पडतो की त्याचं संचालन कोण करतं? 1949ला बिहार विधिमंडळामध्ये त्या काळी एक कायदा पास करण्यात आलेला होता, महाबोधी महाविहार ॲक्ट नावाने, महाबोधी महाविहार ॲक्ट नावाने। आणि त्या 1949च्या ॲक्टमध्ये काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी अशा आहेत की त्या महाबोधी महाविहाराची 8 जणांची एक समिती असेल, 8 मेंबर असतील त्यामध्ये आणि नवा एक चेअरमन असेल। आणि त्यामध्ये एक तरतूद नव्याने आंदोलनाचा, पूर्वी झालेल्या आंदोलनाचा एक जोर होता। साधारण मला वाटतं 1995-96च्या काळामध्ये एक तरतूद करण्यात आली। पूर्वी कोणीही सदस्य असायचे, त्याला काही असं बंधनकारक नव्हतं। पण मग 1995-96च्या काळामध्ये थोडंसं तीव्र आंदोलन झालेलं होतं आणि त्यावेळेला एक बदल करण्यात आला की त्यामध्ये 4 हिंदू सदस्य आणि 4 बौद्ध सदस्य असतील आणि नवा चेअरमन असेल तो गयाचा दंडाधिकारी असेल किंवा मग तिथला कमिशनर असेल। मग त्यावेळेला तिथे पुन्हा एक तरतूद त्यामध्ये होती की तो दंडाधिकारी किंवा तो कमिशनर गयाचा तो हिंदू असला पाहिजे। म्हणजे चेअरमन हिंदू असेल आणि 4 हिंदू सदस्य असतील आणि केवळ 4 बौद्ध सदस्य असतील। पण त्यानंतर एक परिस्थिती अशी आहे की बहुतांश लोकांना हे ठाऊक नाही, जे मी त्याचा साक्षीदार आहे, मी स्वतः त्या ठिकाणी होतो। 2000 साली तिथल्या प्रबंधन समितीमध्ये, त्या महाबोधी महाविहार प्रबंधन समितीमध्ये जो व्यक्ती तिथे सेक्रेटरी झाला
त्या व्यक्तीवर 7 जणांच्या खुनाचा आरोप होता. म्हणजे 7 खून केलेला माणूस महाबोधी महाविहार, म्हणजे जे बुद्ध विश्वाला शांतीचा संदेश देतात आणि संपूर्ण जग आजच्या वर्तमान काळामध्ये जवळपास जगामधले अधिकांश लोक बुद्धाचे अनुयायी ठरतात. कारण कोणत्याही विषम परिस्थितीवर मात करायची असेल तर बुद्धाशिवाय दुसरा कोणताच मार्ग उपयोगी पडत नाही. पण मग परिस्थिती अशी आहे की 2000 साली जो सेक्रेटरी झालेला होता, कालीचरण सिंग त्याचं नाव होतं आणि तो लालू प्रसाद यादवचा अगदी जवळचा होता. आणि कालीचरण सिंग यादववरती 7 खुनाच्या केसेस होत्या. तो जेलमध्ये गेलेला होता आणि तो त्या महाविहार प्रबंधन समितीचा जो आहे तो सचिव होता. म्हणजे एवढा प्रचंड अन्याय जगातल्या केवळ एका कम्युनिटीवर, बौद्ध संस्थानिकावर, बौद्ध अनुयायांची होतो. त्याचे महत्त्वाचं कारण असं आहे की संपूर्ण जगातले बौद्ध धर्मीय लोक बुद्धगयेला येतात आणि प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी डोनेशन मिळतं. वर्षाकाठी नाही म्हटलं तरी 100 कोटीच्या वर तिथलं डोनेशन जातं. आणि मग हे डोनेशन जातं कोणाच्या खिशात? 1998 साली एक समिती होती, ती प्रबंधन समिती, आणि त्या समितीचे एक सचिव होते ज्यांचं नाव भिक्षू प्रज्ञाशील आहे. म्हणजे आंबेडकरी विचारांचा एक भिक्षू सगळ्यात पहिल्यांदा तिथे सचिव झाला होता 1998ला. आता आपली काय मागणी आहे? हां, तर मग त्यानंतर नाही, हिस्ट्री तुम्हाला कळल्याशिवाय मागणीचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. नुसती मागणी करण्याने काय होणार आहे? आणि मग ज्या वेळेला प्रबंधन समितीमध्ये आंबेडकरी समाजाचा एक प्रतिनिधी होता, त्यावेळेला त्या ठिकाणी एवढा प्रचंड गदारोळ झाला की तिथे गोळीबार करावी लागली. म्हणजे मागण्या मागत असताना त्याला पार्श्वभूमी आहे की जगात शांती तिथून पसरते आणि त्या ठिकाणी गोळीबार करावा लागतो. ही परिस्थिती निर्माण केली जाते. त्याचं कारण एकमेव आहे की त्या ठिकाणी त्या महाविहाराचा ताबा हिंदूंच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध लोकांना फार फार मोठे त्यांनी निकष लावलेले आहेत. मग आता मागणी अशी आहे, संपूर्ण जगभरातून मागणी आहे, आम्ही नांदेडचेच लोक नाही तर संपूर्ण जगभरातून मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे बिहार बौद्ध धर्मीयांचं एक प्रार्थनास्थळ आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण असलेलं आहे. आणि त्यामुळे महाबोधी महाविहाराचं प्रबंधन, तिथलं पूर्णपणे व्यवस्थापन बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावं. फुले शाहू आंबेडकर फोरम कोल्हापूरतर्फे केंद्र सरकारच्या उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉक्टर सुनील दत्त तलवारे यांचा प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कोल्हापुरात सामानी हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य हरीश भालेराव होते. उपाध्यक्ष प्राध्यापक PS कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सन्मानपत्र वाचन प्राध्यापक श्रीकृष्ण महाजन यांनी केले. सचिव प्राध्यापक AB कांबळे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर उपस्थित होते. ये कभी नहीं भूल सकता. सामाजिक जीवन में या करियर में कहीं पे भी इस तरह का, मतलब मैं भारत में पूरी अलग अलग जगह पे रहा हूँ, लेकिन इस तरह का नवाजा जाना, इतना इस तरह का प्यार जो है जो मुझे कोल्हापुर में मिला, कहीं और जगह इतना नहीं मिला. तो मैं ये मतलब कन्फेस करना चाहिए मैंने. वैसे दोस्तों आप सभी लोग बहुत मतलब सक्रिय हैं मेरे से. मैं तो बहुत ही आपके सामने, क्योंकि आप वैसे मैं देखता हूँ जैसे W भास्कर जी है, हमारे कांबले साहब यहाँ बैठे हैं, जवान साहब हैं, आप लोग जो है अपने अपने क्षेत्र में बहुत सक्रिय है और बहुत ही नवाजे गए लोग हैं. आप सब लोग बहुत लोगों के सामने मैं बहुत छोटा सा एक व्यक्ति मैं समझता हूँ, और फिर भी जो है ये आपने मुझे मान सम्मान दिया है, उसके लिए मेरे पास शब्द नहीं है. तो आप लोगों का बहुत बहुत फिर से एक बार बहुत बहुत शुक्रिया. आगे कुछ कहने के पहले मैं थोड़ा सा फोरम के बारे में बताना चाहूँगा कि फोरम की शुरुआत कैसे हुई. क्योंकि सुबह में एक हमारे मित्र आए थे जो अभी प्रिंसिपल जनरल मैनेजर है यहाँ पे BSNL के हेड है, तीन डिस्ट्रिक्ट के हेड है. वो पूछ रहे थे कि आप ये जो है कैसे कर पाए, मतलब कैसे जोड़ पाए. तो वो मैं आपसे भी साझा करता हूँ, उनको तो जस्ट थोड़ा था हल्का सा बताया था. तो मैं जो है मेरा शुरू से स्वभाव ऐसा है कि जहाँ मैं जाता हूँ, जाता रहा हूँ, तो वहाँ मुझे ना लोगों से मिलने का, नेटवर्क बनाने का बड़ा अच्छा मुझे लगता है. मतलब मेरे स्वभाव में है, मुझे अच्छा लगता है. तो उसी स्वभाव के तहत जब मैं यहाँ पे आया तो मुंबई में मेरी पहली पोस्टिंग थी. मुंबई में एक अधिकारी थे अकाउंट्स में, जो जिनका नाम था गिरीश कुशवालके जी. वो अपने जो माटे साहब थे, हमारे जो फाउंडर ट्रस्टीज थे माटे साहब, GS माटे साहब, उनके साले साहब थे. तो उन्होंने मुझे वहाँ से बताया था कि तो आप कोल्हापुर जा रहे हो तो ऐसे ऐसे वहाँ पे एक अधिकारी है. तो मुझे तो क्या होता है कि मुझे एक लिंक चाहिए होती, कोई ना कोई वहाँ का एक लोकल चाहिए होता है. तो मैं जैसे ही यहाँ आया, उनसे मिला, उनके थ्रू फिर रोकड़े साहब से मिला,
रोकड़े साहब हमारे अभी नहीं है, आज हमारी आई हुई है, रोकड़े आई हुई है, तो वो भी मुझे बच्चे की जैसे, माया को तो बिल्कुल वो बेटी मानते हैं, मुझे दामाद मानते थे। तो रोकड़े साहब से कभी, फिर बोरकर साहब थे RTO साहब, वो उनसे जुड़ गए। ऐसे फिर अर्जुन कामले साहब जो बहुत एक्टिव थे, उनके साथ ही साथ में मुलाकात हुई। डॉक्टर बनसोड़े साहब जो अभी नहीं गए हैं, है ना, डॉक्टर जो डेप्यूटी डायरेक्टर थे हेल्थ के, उनसे मुलाकात हुई। रुपवते साहब थे जो कंज्युमर कोर्ट के। सेक्युलरिझमचं तत्व जर टिकलं भारतामध्ये जगामध्ये तर भारताचं जगाचं भवितव्य चांगलं आहे। जर ते पराभूत झालं सेक्युलरिझम तत्व तर भारताचं जगाचं काही खरं नाही, तो त्याचा ऱ्हास होईल। एक तर माणसं जिवंत राहणार नाहीत आणि जिवंत राहिली तर ती ज्याला आपण शारीरिकदृष्ट्या आंधळी पांगळी म्हणतो तसं बौद्धिकदृष्ट्या आंधळी पांगळी अधू राहते असं मला वाटतं। आणि म्हणून हा विषय केवळ मांडणीचा किंवा वैचारिकतेच्या स्तरावरचा नाही, तर तो आपल्या थेट जीवनाशी निगडीत असणारा असा हा विषय आहे। माझ्या पद्धतीने मी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो। भारतामध्ये, जगामध्ये काय मला माहित नाही, पण भारतामध्ये सेक्युलरिझम या शब्दाबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल, त्याच्या अन्वयार्थाबद्दल जो काही गोंधळ घातलेला आहे तो सर्वाधिक आहे। म्हणजे सेक्युलरिझमचे अर्थ जितक्या विद्वानांनी लावलेले आहेत ते परस्पर विरोधी पण आहे। राजकीय लोकांचा सुद्धा राहणार आहे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन। तेव्हा राजकारण विरहित अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करता येईल का? आणि तो तलवारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, गौतम पुत्र सरांनी सांगितल्याप्रमाणे निर्भीडपणे आपल्याला ते समाजापुढे आणता यावं, त्या उद्देशाचा भाग होता या विचारमंचावर असलेले आजचे। खरं म्हणजे हे दोघे उपलब्ध होणं माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं होतं। गौतमपुत्र कांबळे सरांनी आपल्या समोर आमचं जो काही फोरमचं उद्दिष्ट होतं ते त्यांच्या भाषणातून साध्य झालेलं आहे। तलवारे साहेबांची प्रकृती ही कशी होती आज पुढे आपल्याला जाणवलं नसेल तरी सुद्धा एवढ्या लांबून नागपूरमधून दोघे पती पत्नी हे दाम्पत्य आमच्याकडे आले सत्कार स्वीकारायला। खरं म्हणजे सत्कार स्वीकारणं किंवा सत्कारासाठी आम्ही त्यांना बोलवलं असं नव्हे, तर पुन्हा एकदा नव्याने हे फोरमचे जे काय अधिकारी पदाधिकारी आहेत यांना आपण 4 शब्द पुन्हा नव्यानं सांगावेत असा एक त्याच्या पाठीमागे हेतू होता। ते दोघे उपलब्ध झाले। डॉक्टर महाजन शिपूरकर साहेबांना सुद्धा आपण विनंती केलेली होती की सर आपण डायसवरती उपस्थित असणं आवश्यक आहे। जो अतिशय तळमळीने व्यंकप्पा भोसले सर ही 2 माणसं समाजाच्या कोल्हापूरच्या समाजामध्ये अतिशय तळमळीने आहे या सेवेत कार्यरत आहेत आणि त्यांची खरं म्हणजे कॉग्निझन्स कसा घ्यावा समाजाने याचं अजून निश्चित सूत्र ठरलेलं नाही। व्यंकप्पा हे कधी सूत्र प्रस्थापित व्हावं हे अजून मला जास्त उमलत नाही। बिहार येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळणे व 84,000 बौद्ध स्थळे बौद्धांच्या ताब्यात देणे व बौद्धगया मंदिर कायदा 1949 दुरुस्ती करून मिळणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले आहे। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात मिळावं, सर्व जे तिथलं जे नियंत्रण सगळी संस्था बौद्धाच्या ताब्यात द्यावी यासाठी आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाच्या माध्यमातून आज या परभणीच्या जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व बिहारचे राज्यपाल यांना या ठिकाणी निवेदन पाठवले आहे। या आमच्या परभणीतील भिक्खू संघ, आदरणीय बनते संघमित्र, तसेच या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीपान गालफाडे, PL कसाब साहेब, कोकवार साहेब, मकरन सर, जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणराव वाघमारे, विजय झोडपे या सर्व शिष्टमंडळानं आज जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे भेट घेऊन हे बुद्धगयाचं महाबोधी महाविहार ताब्यात मिळावं, बौद्धाच्या ताब्यात मिळावं
ही मागणी केली आहे। ज्याप्रमाणे हिंदूचं मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे, मुस्लिमांची मस्जिद मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे आणि इतर जे चर्च वगैरे आहेत त्या समाजाच्या ताब्यात आहेत, परंतु या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारा देश आणि या देशामध्ये आणि या देशाचं बिहार आणि बिहारचं बुद्धगयाचं महाबोधी महाविहार हे हिंदूच्या ताब्यात का, ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारत आहोत। आणि म्हणून हे जे हिंदूच्या ताब्यात असलेलं, ब्राह्मणाच्या ताब्यात असलेलं, मनुवाद्याच्या ताब्यात असलेलं बुद्धगयाचं महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देऊन त्याचं सगळं व्यवस्थापन बौद्धांच्या मार्फत व्हावं, ही आमची या ठिकाणी मागणी असून या देशामध्ये भारतामधील सर्व भिक्खू संघ, बौद्ध उपासक उपासिका, अमेरिका, जर्मन, तिब्बत, थायलंड, श्रीलंका या सर्व देशाचे जे बुद्ध भिक्खू नागरिक या बुद्धगयामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत, धरणे आंदोलन जगातले लोक करीत आहेत। या आंदोलनासुद्धा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत असून यामुळे आणि या आंदोलनामध्ये जर आम्ही यशस्वी नाही झालो तर आम्ही यापुढे या देशाच्या सरकारला सोडो की पळो करून सोडून आंदोलन छेडून हे आम्ही आमचं महाबोधी महाविहार आणि या देशातले भारतातले जे 84,000 बौद्ध आपल्या स्तूप आहेत, विहार आहेत, सम्राट अशोकाने बांधलेल्या लेण्या आहेत, या सर्व लेण्यासुद्धा बौद्धाच्या ताब्यात मिळाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।